आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। पुण्याच्या FTII या संस्थेमध्ये विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली आहे। रिमेंबरिंग बाबरी अशा आशयाचे बोर्ड्स लावण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी FTII मध्ये बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय। त्यानंतर सध्या तणावाचं वातावरण आहे। मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। चौकशी करून या संदर्भातली कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील पोलीस उपायुक्तांनी दिलेली आहे। पुण्यातील FTII या संस्थेमधील हे वादग्रस्त बॅनर आपण पाहतोय। रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा आशय या संपूर्ण फलकावर आपल्याला पाहायला मिळतो आणि या संपूर्ण बोर्डमुळे खरं तर या बॅनरमुळे तणाव निर्माण झाला। चौकशी करून या संदर्भातली कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती आता पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। नितीन, आपण पाहतोय वादग्रस्त अशा पद्धतीचा हा संपूर्ण आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय। नेमकं काय घडलंय आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे? पुण्यातलं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि तिथली विद्यार्थी संघटना आहेत, त्यामुळे सततच चर्चेत असतं। आजही इथल्या विद्यार्थी संघटनेनं रिमेंबरिंग बाबरी मस्जिद डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा आशयाचा एक बॅनर लावलेला होता आणि पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार निषेध करण्यासाठी म्हणून त्यांनी हा बॅनर लावलेला होता। दुपारच्या सुमारास हा बॅनर लावण्यात आला आणि त्यानंतर तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला। त्यानंतर पोलिसांनी देखील कारवाई करण्यासाठी FTII मध्ये पोहोचले होते। मात्र दरम्यानच्या काळात हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते FTII मध्ये शिरले। त्यांचा विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांबरोबर वाद झाला आणि त्यांनी तो बॅनर फाडून टाकलेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना शांत करत FTIIच्या काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी माहितीसाठी पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई सुरू केलेली आहे। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं माहिती पोलिसांनी दिलेली आहे। विद्यार्थी संघटनांनी नेमका कशाचा निषेध करायचा होता, कशासाठी हे बॅनर लावले याचा तपास आता पोलीस करतायत। मात्र विद्यार्थी FTII मधल्या विद्यार्थी संघटनांच्या या बॅनरबाजीमुळे FTII मधलं वातावरण निश्चितच तणावग्रस्त बनलेलं आहे। निश्चितच त्यामुळे आता पोलीस तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।